मी आरोही. आज सुद्धा मी शिमाईचा ब्लॉग चालू करते. तर हे बघा माझ्या मामाचा मुलगा कसं येऊन थांबला मध्ये. हे बघा हे माझं घर भारी आहे ना. आणि चला मी तुम्हाला माझ्या मामाचं घर सुद्धा दाखवते. हे बघा दिसलं. माझा भाऊ सध्या आता गावातून आलेला आहे. हे बघा कसं पॅक होऊन गेलता गावात गेलताना. कसं लाजतंय बघा, लाजतंय. चला मी तुम्हाला शिमाईचं घर सुद्धा दाखवते. शिमाई कुठं गेलीस का? अगं व्लॉग करत होते ना. हे बघा माझ्या शिमाईचं घर. माझं घर दाखवते मी तुम्हाला आज. सध्या लाईट गेलेली आहे. हे माझ्या शिमाईचं घर. हे बघा इथे आरसा आहे. मी छान दिसते ना. आणि हे माझे पप्पा आहेत. हा माझा किचन, म्हणजेच हे माझं गावाकडचं घर आहे. मी काय राहत नाही आहे इथे, पण आहे माझं घर. आणि बाहेरचं वातावरण बघा केवढं सुंदर आहे. चल तर टाकीवरती जायचं का? जायचं. चल चाललं तिकडे डोंगर पण दाखवू. डोंगर दाखवूया. डोंगर शिवाई रन रन रन. हे होतं माझं छोटंसं गावाकडचं घर. शिवाई रन रन रन. रन रन करता करता पडन मी. हे पण आमच्या घराच्या साईडला एवढं सुंदर वातावरण आहे. आताच पाऊस थांबलाय. हा एक मिनिट. हे आमची गाई आणि हे तिचं पिल्लू. हे होतं माझं घर. हे असं आमच्या घराचा परिसर इथला. हे माझं छोटंसं घर. आरोही काही मला बोलूच देत नाही, त्याच्यामुळे आरोहीच बोलेन तुमच्यासोबत. हे आमचं गाव आणि इकडे डोंगर आहे. तुम्ही जर कधी आलात ना तर मी तुम्हाला डोंगर दाखवेल. आणि इकडे क्रेशर आहे. ते बघा खडी असते बघा ती. तर तिकडे क्रेशर आहे. आणि इकडे 2-3 घरे आहेत. आणि तिकडं आतमध्ये वस्ती आहे. सो आमचं घर इथं नेचर असते. पाऊस पडला की अख्खं हिरवगार होतं. खूप छान दिसतं. तुम्ही जर कधी आलं तर तुम्हाला नक्की फिरवेल मी. ठीक आहे. ओके बाय.